विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 5व्या टप्प्यातील आज अर्ज भरण्याची पहिला दिवस आहे आणि आपण बघू शकता की मुंबई उत्तर पूर्वमधून आपल्यासोबत मिहिर कोटेचे आहेत. ते आज फॉर्म भरणार आहेत. आपल्याकडे मिहिर कोटे आपण त्याचीच बोलूया. आज तुम्ही फॉर्म अर्ज भरायला जात आहेत, काय सांगाल? माझं शीर्ष नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहाजी, JP नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. मनात एक समाधान आहे की माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो वॉर्ड लेवलवरनं काम करून इकडपर्यंत पोचला आहे, त्याचा थोडा मोठा विश्वास माझ्या नेतृत्वाने ठेवला आहे. तुमच्यासमोर महाविकास आघाडीचा मोठा लढत आहे संजय दिना पाटील बरोबर. त्याबद्दल लढतला तुम्ही कसा बघता? संजय दिना पाटील जे माझे जुने मित्र आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. सर तुम्ही काय सांगाल? तुम्हाला मोठी संधी ही देण्यात आलेली आहे. या अगोदर मनोज कोटक या इकडचे खासदार होते, पण आता ही मोठी संधी तुम्हाला दिली आहे. तुम्ही कशा पद्धतीने? नाही, हे मोठी जबाबदारी आहे, मोठी संधी आहे आणि याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. सर संजय दिना पाटील यांच्याकडनं देखील सांगण्यात येत आहे की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जिंकू महाविकास आघाडीमधून आणि महायुतीचा म्हणजे मिहिर कोटे यांचं दारुण पराभव करू. हे बघा, जनतेचा मनात नरेंद्र मोदीजी आहे. नरेंद्र मोदीजीचे विकास कार्य हे घरोघरी पोचलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे जनता मोदीजींचा या लढवय्या सैनिक मिहिर कोटेचाला निश्चित विजयी करणार. सर एक शेवटचा प्रश्न, आपण पाहिलं तर मेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे बाहेर जातात सुट्टीमध्ये आणि त्यामध्ये आता निवडणूक आलेली आहे, त्यामध्ये तुम्ही कसं बघता? नागरिकांचं कसं सपोर्ट? नाही, मला खूप सामाजिक संस्था धार्मिक संस्थाकडनं कन्फर्म रिपोर्ट आलेले आहेत की त्यांनी त्यांच्या हजारोची संख्येमध्ये लोकांनी सुट्टी कॅन्सल केली आहे, प्रीपोन केली आहे किंवा पोस्टपोन केलेली आहे. देवेंद्र फडणवीस तुमच्याबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही अर्ज भरला, काय सांगा? आणि माझे नेते माझे साहेब फडणवीस साहेब माझा नामांकन अर्ज भरायला माझ्यासोबत येत आहेत, त्यापेक्षा मी देवाकडनं काहीच मागू शकत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्याबरोबर अर्ज भरायला येतात, त्याशिवाय मी काहीच मागू शकत नाही असं मिहिर कोटेचे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावरेसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.